एक महत्वाची योजना आपली लाडकी बहीण योजना, की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं आपण सुरू केलं. अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत. पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली. पुढचे 5 वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत, हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो. अर्थात काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला. काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं. काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला. असे सगळे आपण हुडकून काढले आहेत, त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युइन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा. त्यातलं जर कोणी जेन्युइन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा. कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये. फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे. त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या. त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही. आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने या ठिकाणी सत्तेवर आलो आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो. आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्व हे एक वेगळं महत्व आहे. हा जो रक्षासूत्राचा राखीचा धागा आहे हा प्रेमाचा धागा आहे. बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन. खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणीला मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल. हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. कमवले तर पुरुष त्या पैशाचं काय करतील याचा भरोसा नाही. पण महिला मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलांकरता, शिक्षणाकरता, अडचणीत बचती करता त्या पैशाचा वापर करतात आणि म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग यातच माननीय मोदीजींनी एक महत्वाची योजना आणली, लखपती दीदीची योजना. ही अतिशय महत्वाची योजना आहे. लखपती दीदी म्हणजे एकदा 1 लाख रुपये कमवले असं नाहीये. वर्षाला किमान 1 लाख रुपये कमवणारी बहीण म्हणजे लखपती दीदी आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 25 लाख लखपती दीदी आपण तयार केल्या. या वर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या माझ्या 1 कोटी बहिणी अशा असतील की ज्या लखपती दीदी असतील. हा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. आणि माझ्या काही बहिणी तर इतक्या कर्तृत्ववान आहेत की त्या पहिल्या वर्षी लखपती दीदी म्हणल्या आणि आज
त्या 10 लखपती दिदी झाल्या, 10 लाख रुपये कमवत आहेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर केवळ सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन त्या ठिकाणी 10-10, 12-12 लाख रुपये वर्षाला माझ्या बहिणी आज कमवता आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज मला हे सांगताना आनंद वाटतो की मोदीजींच्या लखपती दिदी कार्यक्रमातही पहिल्या नंबरवर महाराष्ट्रच आहे आणि आम्ही निश्चितपणे 1 कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवणार आहोत. आज मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रामध्ये आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आज माझी एखादी मुलगी KG to PG त्या ठिकाणी मोफत शिकू शकते. आणि खरं तर एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे, अनेक विद्यापीठांमध्ये आम्ही कॉन्व्होकेशनला जात असतो. अलीकडच्या काळात काय माहितीये, कॉन्व्होकेशनला गेलो आणि 100 गोल्ड मेडल असतील, 80 गोल्ड मेडल मुलींना मिळतात, 20च गोल्ड मेडल मुलांना मिळतात. त्यामुळे आता हे जे काही एक मुलींकरता दालन उघडलेलं आहे मोदीजींनी, आता मुली थांबणार नाही आहेत, आता महिला थांबणार नाही आहेत, त्यांना कोणी थांबवू शकणारही नाही आहे. आणि जर त्या थांबल्या नाही तर भारताच्या विकास यात्रेलाही कोणी थांबवू शकत नाही, हा माझा विश्वास आहे. आणि आता तर मोदीजींनी 2029 पासनं देशाच्या संसदेत आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेत 33% जागा महिलांकरता राखीव केल्या आहेत. आतापर्यंत महिलांकरता कायदे पुरुष बनवायचे. एक भाव असायचा की आम्ही महिला उत्थानाकरता काम करतोय, आता तो भाव राहणार नाहीये. आता महिलांकरता कायदे आणि योजना या महिलाच विधानसभेत आणि लोकसभेत बनवणार आहेत. आणि त्याचा परिणाम असा होईल की विकासाची यात्रा अत्यंत वेगाने पुढे जाईल. आणि म्हणून आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल. खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात. जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला. आता आम्ही पैसे न आमच्या अकाउंटला येतात न कोणाच्या अकाउंटला येतात, पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात. त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे, भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे. किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1ही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं. पण त्यांना काही वाटू द्या, प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत. आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो, वारशाचं बोलतो, प्रथा परंपरांचं बोलतो, आपल्या सणांचं बोलतो, त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला. भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो. आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं, खोटं बोललं, नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील. आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे आज